त्याचा नाद करायचा नाही, त्याचा नाद केल्यावर राख लागल्याशिवाय राहायची नाही. जन्मल्यापासून मरेपर्यंत सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी डोळ्याला झोप येईपर्यंत बसलेले उभे राहिलेले सगळेजण विश्वाच्या पाठीवर आल्यानंतर प्रत्येक जण मंडळी आपण कर्म करतो. मला उत्तर द्या. कोण माणूस कर्मांतिक असेल, कोण आस्तिक असेल, कोण नास्तिक असेल. छातीला हात लावून कोणाही माणसाला म्हणायचं मी जन्मल्यापासून मरेपर्यंत आणि सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सगळे कर्म चांगलेच करतो. बोला हे आपण चांगलं करायला गेलो का वाईट होतंय, आणि वाईट करायला गेलो की त्याच्यातून काहीतरी चांगलं घडतंय. तुम्ही आम्ही ज्याला पुण्य समजायलो ते आहे पाप, आणि ज्याला पाप समजायलो ते आहे मंडळी. कोणाचं भूक भागवणं, कोणाची भूक भागवायची हे पुण्य आहे का पाप? डॉक्टर, कोणाची भूक भागवणं तुम्ही नाही बोलायचं. काऊन? हुशार माणसं कीर्तनात बोलत असत. काऊन? ते एकच माहित असते आपण काही सांगितलं ही जात यायचंच खरं. कोणाची भूक भागवणं हे पुण्य आहे, पण त्याच्यातूनही कसं पाप होते. तुम्हाला वाघाची भूक भागवायची, बुंदी वाढता का? पुजारी काय खातोय? 6 महिने उपाशी राहील, पण त्याचं खाद्य तेच खाईल. आपल्या खुट्यावरचा बैल, गाय, म्हसड महिनाभर उपाशी बांधा, कडबान गवतच खाईल, दुसरं काही माणसं काही खायला. वाघ मासाशिवाय दुसरं काही खात नाही. वाघाची भूक भागवणं हे पुण्य आहे, पण त्याच्यासाठी गाय मारणं पाप आहे. सापान उत्पादन पुण्य आहे. बसलेल्या मायमावल्या नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करताना माय तुम्ही करताना तुम्हाला दिसत नाही म्हणून करता का दिसल्यावर करसा? पंचमीच्या दिवशी कैलासराव 2 कीर्तन करून घराला आलो. 10-12 हजार रुपये पुढंच मी आलो. काय करायली रे? ती म्हणे नागाची पूजा करायला. अरे येड्या छोत्राची 10-12 हजार रुपये घेऊन आलो. या वाघाला पाणी पाच महिने नागाला पूजा बाई मालकाची सेवा करा, नागाची पूजा करत बसा करा, पण मालकाची सोय काय भरभरून या वर्षी 7 दिवस हनुमंत अभिषेक केला. तन मन धनानं